नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्याच्या चालू पावसामुळे जे काही शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त झाले आहेत, त्या पिकामुळे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे 2026ची. आता शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी मिळणार आहेत. नेमकी ही नुकसान भरपाई कधी मिळणार आहे व नेमकी किती मिळणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, सततच्या पावसामुळे जे काय मूग उडीत होते ते तर गेलतेच, पण आता सोयाबीन असो, तूर असो, कापूस असो किंवा इतर पिकं असो, ती पिकं आता समजे उगवू लागलेत. समजे शेंगा गळून चालल्यात, कापसाचे बोंड गळून चाललेत, कापूस फुटत आहे, शेतकऱ्यांची तूर उगवून गेलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे जमीनदोस्त अत्यंत मोठे नुकसान झालेले आहे. ते शेतकरी मित्रांनो, आता केंद्र सरकारद्वारे जी काही पीक विमा योजना आहे त्यानुसार आता महाराष्ट्रातून जे काही शेतकरी या पीक नुकसानामध्ये पात्र असणार आहेत त्यांना हेक्टरी कमीत कमी 27,500 ते 52,500 अशापर्यंत पैसे मिळणार आहेत. कारण की जे काही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्यानुसार त्यांना पैसे मिळणार आहेत. काहींची पीक कापायच्या आधी नुकसान झालं आहे, काहीचं पाणी आलं पण निघून गेले. आता काहीतरी पीक आहे थोडंफार, आणि काही शेतकऱ्यांचं जे काही जमीनदोस्त झाले आहे, कधीच पीक राहिलं नाही, त्यांना अलग नुकसान भरपाई मिळणार आहे. आणि काही शेतकऱ्यांचं जमीनसुद्धा खडून गेले, त्यांना अलग नुकसान मिळणार आहे. तर अशा प्रकारचे नुकसान भरपाई मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, राज्यातील 20 जिल्हे या नुकसान भरपाईसाठी पात्र नाहीत. कोणकोणते 20 जिल्हे ते पण पाहून घेणार आहोत. पण त्याआधी चॅनल नवीन असाल तर मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, समजत पहिला जिल्हा आहे बीड, त्यानंतर सांगली, परभणी, धाराशिव, ठाणे, अमरावती, नांदेड, सातारा, बुलढाणा, वाशिम, अकोला, जालना, हिंगोली, वर्धा, धुळे, यवतमाळ, नंदुरबार, पालघर, पुणे, लातूर, गडचिरोली, चंद्रपूर, नाशिक. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा 2025चा 95% पीक विमा म्हणजेच की हेक्टरी 75,000 रुपये हे मिळणार आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे. व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले त्यांना हा पीक विमा मिळणारच आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे त्यांना वाढून पीक विमा मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांचे पीक फक्त जमीनदोस्त झालेले त्यांना कमी पीक विमा मिळणार आहे. आणि फळबागासाठी इतर पीक विमा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे 20 जिल्हे जे की या नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत. यामध्ये तुमचा जिल्हा का नाही तुम्ही पाहिला असाल. जर पाहिलं नसेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मिळेल. त्याआधी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि मित्रांना नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.